नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर। पहा, अंगणवाडीमध्ये नवीन लाभार्थीची नोंदणी करताना नवीन लाभार्थी नोंदणी होत नाही आहे, तर ती का होत नाही असा सर्व मला अंगणवाडी ताईंचा मेसेज आलेला होता की नवीन लाभार्थी नोंदणी ही मोबाईलमध्ये होत नाही। तर बघा, याच्या अगोदर आपण लाभार्थी नोंदणी कशा पद्धतीने करत होते पाहू शकताय। लाभार्थी या बटनावरती क्लिक करायचं आणि नवीन लाभार्थी नोंदण्यासाठी आपण फक्त लाभार्थ्यांच्या याच्यावरती क्लिक करतो आणि नवीन नोंदणी, बघा नवीन नोंदणी या बटनावरती क्लिक करून नवीन नाव भरत होतो। परंतु आता या पद्धतीने नाव भरायचं नाही, तर नवीन नाव भरण्याची नवीन पद्धत आलेली आहे। पहा, पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट आलेले आहेत। पहा, या पद्धतीनेच आता आपण नवीन नोंदणी करायची आहेत। तर ती नवीन नोंदणी कशी करायची हे आता आपण जाणून घेऊया। बघा, तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ओपन होत आहेत। बघा, पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन होते। अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ओपन झाल्यानंतर नवीन ऑप्शन आलेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता, लाभार्थी नोंदणी करा। तर ह्या बटनावरतीच क्लिक करायचं आहे। बघा, ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थीचा प्रकार निवडायचा आहे की आपण गर्भवती महिलाची माहिती भरणार आहे की स्तनदा माता किंवा मुले किंवा 6 महिने ते 3 वर्ष, 3 वर्ष ते 6 वर्ष अशा मुलांची माहिती इथं भरताना बघा 6 महिने ते 3 वर्ष मुलांची तुम्ही माहिती भरत असाल किंवा काही ताईंचा अशा अडचण आहेत की त्यांच्या गर्भवती महिलांची नोंदणी होत नाही, तर बघा गर्भवती महिलांवरती क्लिक करायचं आहे आणि व्यवस्थित आधार कार्डवर ज्याप्रमाणे माहिती आहे त्याप्रमाणे त्या गर्भवती महिलेचे नाव टाकायचं आहे। नंतर तिच्या पतीचे नाव, त्या महिलेचा आधार क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल नंबर, जातीचा प्रवर्ग जो असेल तो निवडायचा आहे। तसेच ती महिला धार्मिक अल्पसंख्याक आहे की नाही, गर्भावस्थेची कितवी अवस्था म्हणजे पहिली अवस्था आहे किंवा यापूर्वी गर्भस्राव झाला आहे का, या पद्धतीने सर्व माहिती भरायची आहे। सादर करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। बघा, या पद्धतीने जेव्हा तुम्ही ही सर्व माहिती भरणार आहात तेव्हा तुमची गर्भवती महिला असेल तर त्या महिलेचं नाव हे लगेच भरले जाणार आहे। अगोदरच्या पद्धतीनुसार जर भरायला गेलं तर नाव भरलं जात नाही, पण जर तुम्ही अशा पद्धतीने नाव भरलं तर तुमचं हे नाव लगेच भरलं जाणार आहे आणि लाभार्थ्यांची नवीन नोंदणी ही याच प्रकारे करायची आहेत। पोषण ट्रॅकरमध्ये नवीन हे अपडेट आलेलं आहे, त्यामुळे याच पद्धतीने आपल्याला लाभार्थीची नोंदणी करायची आहे। बघा, लाभार्थी नोंदणी करा या बटनावरती फक्त टच करा आणि आपण कोणाची माहिती भरणार आहे हे सिलेक्ट करा। गरोदर मातांची भरणार आहेत की स्तनदा माताची किंवा 0 ते 6 महिन्याच्या मुलांची, 6 महिने ते 3 वर्ष मुलांची, आपण ज्या कोणाची माहिती भरू ती माहिती भरताना अशाच पद्धतीने भरा। अशा पद्धतीने माहिती जर तुम्ही भरले तर तुमच्या मुलांची माहिती ही लवकरात लवकर भरली जाणार आहे आणि ती माहिती सबमिट होणार आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की भरपूर महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की अंगणवाडीमध्ये नवीन लाभार्थी नोंदणी होत नाही। तर नवीन लाभार्थी नोंदणी होत नसेल तर याच पद्धतीने करा। अगोदरच्या पद्धतीने लाभार्थी नोंदणी आपण लाभार्थी या बटनावरती क्लिक करत होतो आणि इथं नवीन लाभार्थी नवीन नाव नोंदणी याच्यावरती क्लिक करत होतो आणि नाव भरत होतो। आता या पद्धतीने करायचं नाही आहे, तर मी सांगितल्याप्रमाणेच आता आपण नाव भरायचं आहे। जर अशा पद्धतीने नावं भरली तर लवकरात लवकर भरली जाणार आहेत आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। धन्यवाद।